गेली 2 दशके सार्वजनिक धोरण आणि सरकारी अर्थकारणाच्या जगात एक असा मोठा वाद सुरू आहे, ज्याने राज्यांच्या अर्थव्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचं भविष्य अक्षरशः पणाला लावलंय. हो ना. आणि हा वाद म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांच्यातील जो काही संघर्ष आहे तोच ना. अगदी बरोबर. एका बाजूला जुनी पेन्शन योजना आहे, जी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत सुरक्षित आहे, पण राज्याच्या तिजोरीसाठी ती एका आर्थिक बॉम्बसारखी मानली जाते. नक्कीच. आणि दुसऱ्या बाजूला NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आहे, जिने सरकारला खड्ड्यात जाण्यापासून वाचवले, पण कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे उत्पन्न शेअर बाजाराच्या अस्थिरतेवर सोडून दिले. खरं तर ही अशी एक कोंडी आहे, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग कोणालाच सापडत नव्हता. हो, कारण या दोन्ही व्यवस्था अगदी टोकाच्या आहेत. जुन्या योजनेत सर्व जोखीम सरकार उचलते आणि नव्या योजनेत सर्व जोखीम थेट कर्मचाऱ्याच्या खांद्यावर येते. बरं. जेव्हा एखाद्या राज्याच्या एकूण महसुलाचा खूप मोठा हिस्सा फक्त पगार आणि पेन्शनवर खर्च होऊ लागतो ना, तेव्हा विकासाकामांसाठी पैसाच उरत नाही. हो, ते तर आहेच. पण त्याचवेळी 35 वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्याला म्हातारपणी शेअर बाजाराच्या चढउतारांवर अवलंबून ठेवणं हे सुद्धा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. त्यामुळे असा एखादा सुवर्ण मध्य शोधणे हे धोरणकर्त्यांसाठी एक मोठं आव्हान बनलं होतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा परिपत्रकाचं विश्लेषण करणार आहोत, जे कदाचित या समस्येवरील एक अत्यंत कल्पक गणितीय उत्तर असू शकते. अच्छा. आजची तारीख 6 मे 2026 आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने नुकतेच शासन परिपत्रक क्रमांक राणीयो 2026 जारी केले आहे. बरोबर. या परिपत्रकाद्वारे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा ज्याला आपण रिवाइज्ड NPS म्हणतो, त्याची प्रत्यक्ष कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे. हो. आणि आजचे आपले जे मिशन आहे ते केवळ कागदावरचे नियम वाचून दाखवणे हे नाही. नक्कीच नाही. तर या नियमांमागचे अर्थशास्त्र काय आहे, ही सुधारित योजना कागदावरून प्रत्यक्षात कशी उतरेल आणि यात दडलेली आर्थिक तडजोड कशी काम करते हे डिकोड करणे हे आपले आजचे उद्दिष्ट आहे. मी सांगेन की या संपूर्ण परिपत्रकात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे याची टाईमलाईन. म्हणजे ही सुधारित योजना मुळात 1 मार्च 2024 पासूनच लागू करण्यात आली आहे. हो, बरोबर. पण आता या नव्या परिपत्रकाने अंमलबजावणीचे गिअर टाकले आहेत. ही योजना आपोआप सर्वांना लागू होणार नाही. म्हणजे त्यासाठी काहीतरी प्रक्रिया करावी लागेल? हो ना. ज्या पात्र कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना आपला विकल्प किंवा ऑप्शन 31 डिसेंबर 2026 पर्यंत देणं बंधनकारक करण्यात आले आहे. अच्छा, म्हणजे एक डेडलाईन आहे. हो. संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुखांकडे हा पर्याय वेळेत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना जुन्याच NPSच्या नियमावलीत राहावे लागेल. थोडक्यात सांगायचे तर ही एक ओपन ऑफर आहे, पण ती कायमस्वरूपी नाहीये. अगदी बरोबर. आता आपण या योजनेच्या गाभाऱ्यात प्रवेश करूया. या सुधारित पेन्शनचं गणित नेमके कसे काम करते आणि सेवेच्या अटी काय आहेत? बरं. सुरुवातीलाच यातील मुख्य फायदे खूपच लक्षवेधी वाटतात. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे आणि जे नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. म्हणजे कोणत्याही कारणाने मध्येच नोकरी न सोडणारे, बरोबर? हो. सोप्या भाषेत सांगायचे तर जे ठरलेल्या वयापर्यंत सेवा पूर्ण करत आहेत, त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन मिळेल. बापरे, हे खूप मोठे आहे. आणि केवळ 50%च नाही, तर त्यावर वेळोवेळी मिळणारी महागाई वाढ किंवा DA देखील लागू राहील. इथे हा 20 वर्षांचा टप्पा अत्यंत जाणीवपूर्वक ठेवण्यात आलाय बरं का. पेन्शन फंड हे मुळात चक्रवाढ व्याजावर म्हणजेच कंपाऊंडिंगवर चालतात. अच्छा, म्हणजे तो पैशांवर पैसा वाढण्याचा प्रकार. विचार केला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तो नियत वयोमानानुसार निवृत्त होत असेल, तर त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे प्रमाणात किंवा प्रपोर्शनेट पेन्शन मिळेल. प्रमाणात पेन्शन म्हणजे जर एखाद्याने 15 वर्ष सेवा केली असेल तर त्याला 50% पेन्शन मिळणार नाही. बरोबर. तर 20 वर्षांच्या तुलनेत 15 वर्षे या गुणोत्तराने त्याची टक्केवारी काढली जाईल. हो, अगदी तसंच. पण या परिपत्रकात एक अत्यंत महत्त्वाचा आधार किंवा सेफ्टी नेट दिले आहे. जर किमान 10 वर्ष सेवा पूर्ण करून एखाद्या कर्मचाऱ्याने निवृत्ती घेतली तर त्याचे प्रमाणात पेन्शन काहीही येत असले तरी त्याला कमीत कमी 7,500 रुपये इतके निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले आहे. हे खूपच दिलासादायक आहे.
हो ना. मात्र जर सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर या सुधारित योजनेअंतर्गत कोणतेही निवृत्ती वेतन लागू राहणार नाही. म्हणजे किमान 10 वर्ष सेवा ही पुरवट आहे. अगदी. आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करता मूळ निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई वाढ देखील दिली जाणार आहे. यातील बारकावे समजून घेणं खूप गरजेचे आहे. म्हणजे शासनाला दीर्घकालीन सेवेला प्रोत्साहन द्यायचे आहे. हो, साहजिकच आहे. ही 10 वर्षांची अट प्रशासकीय सेवेतील किमान योगदानाची अपेक्षा दर्शवते. 10 वर्षांखालील सेवेसाठी कोणतीही हमी न देणे हे राज्याच्या तिजोरीवरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे. ठीक आहे. आपण हे थोडे सोपे करून समजून घेऊया. आपण एका धावपटूचं उदाहरण घेऊया. बळे सांगा. समजा ही एका धावपटूची मॅरेथॉन आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 20 वर्षांची पूर्ण मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली तर त्याला 50% पेन्शनचं स्वर्ण पदक दिले जाईल. अच्छा. जर त्या धावपटूने 10 ते 20 वर्षांच्या दरम्यानची हाफ मॅरेथॉन पूर्ण केली तर त्याला सेवेच्या प्रमाणात पेन्शन मिळेल, म्हणजे रौप्य पदक. बरोबर. पण जर त्या व्यक्तीने 10 वर्षांचा टप्पा गाठण्याआधीच रेस सोडली तर या सुधारित योजनेत त्याच्यासाठी कोणतंही पदक नाही. हे उदाहरण या योजनेची रचना अगदी सोप्या पद्धतीने स्पष्ट करते. पण या सर्व फायद्यांच्या पलीकडे एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? हे बघा, 50% निश्चित पेन्शन आणि महागाई भत्त्याची हमी देणे ही काही छोटी गोष्ट नाहीये. राज्याच्या अर्थसंकल्पावर याचा प्रचंड मोठा भार पडू शकतो. हो, हे तर मान्य करावंच लागेल. मग शासनाकडे यासाठी पैसा कुठून येणार? हा प्रश्न आपल्याला या परिपत्रकाच्या सर्वात तांत्रिक आणि गुंतागुंतीच्या भागाकडे घेऊन जातो, जिथे या धोरणाचे खरे आर्थिक इंजिनिअरिंग दडलेले आहे. आणि हे इंजिनिअरिंग खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे ज्यांनी या योजनेचा पर्याय स्वीकारला आहे त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी PFRDA कडून मिळणारी 60% परताव्याची रक्कम स्वतःकडे ठेवता येणार नाही. हो, हा खूप मोठा बदल आहे. आता PFRDA म्हणजे काय? तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ही ती संस्था आहे जी आत्तापर्यंत NPSचा सर्व पैसा शेअर मार्केट आणि बॉन्ड्समध्ये गुंतवत होती. बरोबर. मूळ नियमांनुसार निवृत्त होताना या एकूण निधीपैकी 60% रक्कम कर्मचाऱ्याला एकरकमी किंवा लमसम म्हणून मिळायची. पण या सुधारित योजनेत ती 60% रक्कम कर्मचाऱ्याला आहरण व संवितरण अधिकारी म्हणजेच DDO यांच्याकडे जमा करावी लागेल. आणि मग DDO ती रक्कम शासनाच्या विशिष्ट लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे भरणा करतील. पण यात आणखी एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. ते कोणतं? हा नियम फक्त भविष्यात निवृत्त होणाऱ्यांसाठी लागू नाहीये. म्हणजे आधी जे निवृत्त झालेत त्यांच्यासाठी सुद्धा? हो. 1 मार्च 2024 जेव्हापासून ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली ते 6 मे 2026 या परिपत्रकाच्या तारखेपर्यंत. बरं. जे कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत आणि ज्यांनी या सुधारित योजनेचा विकल्प स्वीकारला आहे त्यांना देखील PFRDA कडून प्राप्त झालेला हा 60% परतावा शासनाकडे जमा करावा लागेल. बापरे. थोडक्यात सांगायचे तर जर एखाद्याने तो निधी आधीच काढला असेल आणि त्याला आता या निश्चित पेन्शन योजनेत यायचे असेल तर त्याला ती रक्कम शासनाला परत करावी लागेल. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा झालेले लाखो रुपये जे त्याला निवृत्तीच्या वेळी एकरकमी मिळणार होते ते सगळेच्या सगळे शासनाच्या तिजोरीत जमा करायचे. हो, अगदी तसेच. ही वाचताना धक्का बसू शकतो. आणि उरलेल्या 40% निधीचे काय? त्यावरही नियम आहेत. परिपत्रक सांगते की तो 40% संचित निधी ॲन्युइटी किंवा वार्षिकीसाठी वापरला जाईल. वार्षिकी म्हणजे एखाद्या वित्तीय संस्थेला एकरकमी रक्कम देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडून दरमहा ठराविक रक्कम मिळवणे. बरोबर. कर्मचाऱ्यांना ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून जी वार्षिकी मिळेल त्याचा तपशील शासनाला द्यावा लागेल. मग शासन त्या निश्चित 50% पेन्शनमधून ही वार्षिकीची रक्कम वजा करेल. अगदी. आणि जी उरलेली रक्कम असेल ती राज्य शासनाकडून पेन्शन म्हणून दिली जाईल. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. पण मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. सांगा ना. या रचनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. माझा प्रश्न हा आहे की याचा अर्थ शासन कर्मचाऱ्यांच्याच गुंतवणुकीचा जो 60% एकरकमी पैसा आहे तो परत घेत आहे? हो. आणि उरलेल्या 40% मिळणारं उत्पन्नही पेन्शनमधून वजा करत आहे. मग हे एक प्रकारचे झिरो सम गेम नाहीये का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की यात शासनाचं काय नुकसान आहे? हो, म्हणजे शासनाने कर्मचाऱ्याचेच पैसे स्वतःकडे घ्यायचे आणि त्यालाच पेन्शनच्या स्वरूपात थोडे थोडे करून परत द्यायचे.
वरवर पाहता हे असंच वाटतं की शासन कर्मचाऱ्याचाच पैसा वापरत आहे. पण यामागील जोखीम व्यवस्थापनाचे अर्थशास्त्र थोडे वेगळे आहे. कसं काय? इथे शासन एक गॅरंटर किंवा हमीदाराची भूमिका बजावत आहे. मूळ NPS-मध्ये अडचण काय होती? बाजारातील अस्थिरता. जर उद्या शेअर बाजार 20% कोसळला किंवा जागतिक मंदी आली, तर नुकसान थेट कर्मचाऱ्याचं होणार. अगदी बरोबर. PFRDकडे जमा असलेल्या निधीचे मूल्य झपाट्याने कमी होते. अशा वेळी त्या 60% आणि 40% निधीतून मिळणारे उत्पन्न हे शेवटच्या वेतनाच्या 50% एवढे भरेल याची कोणतीही शाश्वती नसते. हो, तेही आहेच. आणि व्याजदर कमी झाले की वार्षिकीचे म्हणजेच अॅन्युइटीचे दरही कमी होतात. म्हणजे जर व्याजदर घसरले तर कर्मचाऱ्याला मिळणारी मासिक रक्कमही घटेल. जोखीम स्वतःच्या खांद्यावर घेत आहे. बाजाराची अवस्था काहीही असो, शेअर बाजार कोसळो किंवा व्याजदर रसातळाला जावोत, शासनाला पेन्शन द्यावीच लागेल. हो, शासनाने शेवटच्या वेतनाच्या 50% निश्चित पेन्शनची कायदेशीर हमी दिली आहे. कर्मचाऱ्यांना बाजारातील अस्थिरतेच्या धोक्यांपासून वाचवून निश्चित उत्पन्न देण्यासाठी शासनाला तो निधी स्वतःकडे घेणं भाग आहे. अच्छा, आता समजलं. या एकत्रित निधीशिवाय सरकार एवढी मोठी आर्थिक हमी देऊच शकत नाही. थोडक्यात शासन म्हणत आहे की तुमची बाजारातील जोखीम आम्हाला द्या आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला निश्चित आर्थिक सुरक्षा देतो. हे विश्लेषण खूप महत्वाचे आहे. म्हणजे अस्थिरतेच्या बदल्यात निश्चितीचा हा व्यवहार आहे. बाजारातील चढउतारांचा ताण आता कर्मचाऱ्याला घेण्याची गरज नाही. अजिबात नाही. तो ताण राज्याच्या अर्थमंत्रालयाचा असेल. पण निधीच्या या काटेकोर गणितामुळेच शासनाने भूतकाळात पैसे काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही अतिशय कडक नियम बनवले आहेत. ते नियम वाचूनच लक्षात येतं. आणि ते नियम वाचताना असे लक्षात येते की शासन या निधीच्या बाबतीत किती गंभीर आहे. ते नियम कठोर असण्यामागे ॲक्च्युरियल सायन्स म्हणजेच विमा आणि पेन्शनच्या गणिताचे शास्त्र दडलेले आहे. बरोबर. त्या नियमांबद्दल सांगायचं तर जर एखाद्या कर्मचाऱ्याने यापूर्वी स्वतःच्या NPS खात्यातील संचित निधीमधून कोणतीही रक्कम काढली असेल, ज्याला आपण पार्शल विड्रॉवल म्हणतो, हो, तर ती रक्कम चक्क 10% व्याजासह परत करावी लागेल. हे परिपत्रकात अतिशय स्पष्टपणे लिहिले आहे. जर त्या कर्मचाऱ्याने तसे केले नाही तर मिळणारं पेन्शन त्याच प्रमाणात कमी केले जाईल. अगदी कडक नियम आहे हा. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? हे एखाद्या टाइम ट्रॅव्हल टॅक्स सारखे आहे. टाइम ट्रॅव्हल टॅक्स म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही भूतकाळात जाऊन तुमच्याच भविष्यातील निधीतून थोडे पैसे उधार घेतले आणि आता वर्तमान काळात शासन तो काळ दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडून चक्क 10% प्रीमियम आकारत आहे. हा. टाइम ट्रॅव्हल टॅक्स ही संकल्पना गमतीदार असली तरी त्यामागचं वास्तव खूप गंभीर आहे. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? 10% व्याजाचा आकडा अचानक हवेतून काढलेला नाहीये. पेन्शन फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीवर आणि चक्रवाढ व्याजावर अवलंबून असतात. हो, आपण मगाशी बोललो तसं. जेव्हा एखादा कर्मचारी 10-15 वर्षांनंतर मध्येच काही रक्कम काढतो, तेव्हा केवळ ती मुद्दल रक्कम कमी होत नाही, तर त्या रकमेवर पुढची 15-20 वर्ष जे चक्रवाढ व्याज मिळणार असते ते संपूर्ण उत्पन्न बुडते. अच्छा. समजा एखाद्याने 5 लाख रुपये काढले तर निवृत्तीच्या वेळी त्या 5 लाखांचे नुकसान प्रत्यक्षात 15 किंवा 20 लाखांचं झालेले असते. म्हणजे पैशांची काढलेली ती छोटी रक्कम भविष्यात एक मोठी पोकळी निर्माण करते. आणि शासनाने 50% पेन्शनची गॅरंटी दिली असल्याने ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी शासनावर येते. म्हणूनच फंड टिकवून ठेवायचा असेल तर त्यातील गळती थांबवणे अनिवार्य आहे. बरोबर आहे. 10% व्याजाची अट ही मुळात अशी गळती थांबवण्यासाठी घातलेली एक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. हे तर्कसंगत वाटते. आणि याच आर्थिक शिस्तीचा भाग म्हणून राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही नियम खूप कडक आहेत. हो, तिथेही कोणतीही सवलत नाही. परिपत्रकानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला तर त्याला या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. बरोबर. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त जुन्या NPSचेच लाभ मिळतील. हा नियम शासनाची प्रशासकीय भूमिका स्पष्ट करतो. 50% हमी देणारी ही योजना प्रशासनाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांसाठी तयार केली आहे. मध्येच सोडून जाणाऱ्यांसाठी या गुंतागुंतीचा निधी व्यवस्थापनाचा भार शासन उचलणार नाही. यामुळे नोकरीतील स्थिरता वाढवण्यासही मदत होऊ शकते. नक्कीच. बरं, आपण आतापर्यंत फक्त मंत्रालयातील किंवा ठराविक सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा विचार करत होतो, पण या योजनेची व्याप्ती खरोखरच खूप मोठी आहे. हो, बऱ्याच जणांना याचा फायदा होणार आहे. परिपत्रकानुसार ही सुधारित योजना मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालयांनाही लागू राहील.
आणि कृषी विद्यापीठांमधील जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासद आहेत त्यांनाही याचा लाभ मिळेल. बरोबर. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा गट म्हणजे जिल्हा परिषदांचे कर्मचारी. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961च्या नुसार हे निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठीही लागू राहतील. अच्छा. हे कर्मचारी ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतात. हजारो शिक्षक आणि ग्रामसेवकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आणि या सगळ्या तांत्रिक आणि कडक नियमांच्या चर्चेत एक अत्यंत सकारात्मक बातमी किंवा एक गोड बातमी दडलेली आहे. ती कोणती? परिपत्रक स्पष्ट करते की सुधारित योजनेत सहभागी होणाऱ्यांना 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच ग्रॅच्युटी लागू राहणार आहे. अरे वा, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. एकीकडे निश्चित पेन्शनची हमी आणि दुसरीकडे निवृत्तीच्या वेळी मिळणारी ग्रॅच्युटीची भक्कम रक्कम, या दोन्ही गोष्टी एकत्र मिळणे हे कर्मचाऱ्यांसाठी एका मोठ्या आर्थिक सुरक्षेचं कवच आहे. ग्रॅच्युटीचा मुद्दा कायम ठेवणे हे दर्शवते की शासनाला फक्त बाजारातील जोखीम कमी करायची नाहीये, तर कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळच्या एकरकमी गरजांचीही जाणीव आहे. हो, नक्कीच. आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रशासकीय सोयीसाठी DDOने निवृत्त कर्मचाऱ्यांना हे पेन्शन कसे अदा करावे आणि 60% निधी शासनाकडे कसा वळवावा याची अत्यंत सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे काढली जाईल असंही यात नमूद केले आहे. म्हणजेच अंमलबजावणीचे अनेक बारकावे आपल्याला भविष्यात पाहायला मिळतील. तर आपण आजच्या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. हो. आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या परिपत्रकाचे तुकडे करून त्यामागील अर्थशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. बरोबर. थोडक्यात या मुलक्या तडजोडीचा आढावा घ्यायचा झाला तर 20 वर्षे सेवेवर 50% पेन्शन, PFRDAच्या निधीचे शासनाकडे हस्तांतरण, भूतकाळात काढलेल्या रकमेवर 10% व्याजाचा दंड आणि ग्रॅच्युइटीचा लाभ. हो, आणि या सगळ्याची सुरुवात करण्यासाठी सर्वात महत्त्वाची तारीख म्हणजे 31 डिसेंबर 2026, ज्या तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना आपला विकल्प देणे अनिवार्य आहे. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की हे परिपत्रक केवळ एक प्रशासकीय आदेश नाही, तर जोखीम हस्तांतरणाचा एक खूप मोठा आर्थिक प्रयोग आहे. अगदी 100%. कर्मचाऱ्यांची आर्थिक असुरक्षितता आणि राज्याची वाढती वित्तीय तूट या दोन्ही टोकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी आखलेले हे एक अद्ययावत धोरण आहे. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचा शेवट करताना एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित होतो. देशभरातील अनेक राज्य सध्या जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन यांच्यातील राजकीय आणि आर्थिक युद्धात अडकलेली आहेत. हो, हे तर आपण रोजच बातम्यांमध्ये पाहतो. जुन्या पेन्शन योजनेची निश्चित सुरक्षितता आणि नव्या पेन्शन योजनेचे बाजारावर आधारित अर्थशास्त्र यांचा हा जो एक अनोखा संगम महाराष्ट्र शासनाने साधला आहे, तो पाहता आपण पाहू शकतो की भविष्यात देशातील इतर राज्यांसाठी हे महाराष्ट्र मॉडेल जुन्या विरुद्ध नव्या पेन्शनच्या वादावरील एक कायमस्वरूपी उपाय म्हणून उदयास येईल का, या प्रश्नावर नक्कीच विचार व्हायला हवा. नक्कीच हा प्रयोग इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरू शकतो.